नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, माणसानं खोटं किती बोलावं आणि किती दिवस बोलावं यालाही काही मर्यादा असतात. ज्ञानराधा मल्टीस्टेट बंद झाल्यानंतर गेल्या 8 महिन्यापासून सुरेश कुटे हे लोकांना खोटं बोलून वेड्यात काढतायत. अनेकांच्या मुलामुलींची लग्न मोडली आहेत, अनेकांना आपल्या आप्तेष्टांना गमवावं लागले. मात्र पैसे खाऊन ढेकरही न देणाऱ्या सुरेश कुटेंना तसूभरही फरक पडलेला नाही. सुरेश कुटे हे मी RBIचा होल्ड उठल्यानंतर पैसे देणार आहे, 2000 कोटी रुपये अकाउंटवर जमा झालेत, अमुक झालंय तमुक झालंय अशा गप्पा मारतायत. पण त्यांनी ज्ञानराधामधील ज्या 2500 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या त्यातील जे 2300 ते 2400 कोटी रुपये कर्ज वाटप केलं, त्या कर्ज वाटप झालेल्या लोकांची किंवा कर्ज घेतलेल्या लोकांची यादी मात्र जाहीर करत नाही. अहो, करतील कसं? कारण की जवळपास 80 ते 85% 90% कर्ज हे त्यांनी कुठलेही कागदपत्र नाही, कुठलाही मॉर्गेज नाही, कुठलाही साधा एक बॉन्ड सुद्धा न घेता इल्लीगल पद्धतीनं हा पैसा त्यांनी कुटे ग्रुपमध्ये वापरलाय, तिरुमला इंडस्ट्रीमध्ये वापरलाय. आणि तुम्हाला जर काही खोटं वाटत असेल ना, तर ही कागदपत्र आमच्या सोबत आहेत. खोटं बोलणाऱ्यांचा प्रकार आम्ही करणार नाहीत. ही कागद ज्यांना कोणाला हवी असतील ना, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांच्या हातात ही देऊ. आम्ही किती मेहनतीने मिळवली आहे, त्यासाठी आम्हाला काय काय करावं लागलं हे आम्हाला माहिती. पण लोकांना असं वाटत होतं की आम्ही जाणीवपूर्वक कुटेंना बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का, कुटेंविषयी आमच्या मनात आकस आहे का, आम्ही कशासाठी हे करतोय. आमचा काहीच हेतू नाहीये. कुटेंची प्रतिष्ठानवर जेव्हा इन्कम टॅक्सची रेड पडली आणि ज्ञानराधा जेव्हा बंद पाडण्याचा प्रयत्न झाला काही लोकांकडून, तेव्हा आमच्यासारख्या पत्रकारांनी कुटेंची पाठराखण केली होती. मात्र कुटे एवढे खोटारडे निघते, कुटे एवढे निलाजरे निघते असं वाटलं नव्हतं. आम्हालाही वाटत होतं की कुटे पैसे देणार आहे, पण कुटे आता एक छदामाही देऊ शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे. हा जो आहे ना, हा त्यांचा ऑडिट रिपोर्ट आहे. आणि या ऑडिट रिपोर्टमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे झालेले आहेत. हा ऑडिट रिपोर्ट 2021-22चा आहे, म्हणजे 2 वर्षापूर्वीचा आहे. आणि 2 वर्षापूर्वीच या ज्ञानराधाची कशा पद्धतीनं कुटेंनी वाट लावली होती हे आता हळूहळू लक्षात यायला लागले. म्हणजे कुटेंनी ज्या पद्धतीनं या पतसंस्थेमधील किंवा मल्टीस्टेटमधील ग्राहकांनी ठेवलेल्या ठेवींवर दरोडा घातला ना, तो व्हाईट कॉलर दरोडा म्हणावा लागेल. अक्षरशः कुटेंनी नंगा नाच केला या मल्टीस्टेटमध्ये. म्हणजे काही जर का उदाहरणं दिली ना तुम्हाला, तर तुमचेही डोळे विस्पारतील. मंडळी, साधारणपणे एखादी मल्टीस्टेट किंवा पतसंस्था असेल तर त्यांना काही बँकांमध्ये, शेअर्समध्ये किंवा इतर ठिकाणी ठराविक टक्के रकमेची गुंतवणूक करावी लागते. कुटेंनी देखील साधारणपणे 425 कोटी 77 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचं ऑडिट रिपोर्टमध्ये दाखवले 2021-22च्या बरं का. आणि त्याच्या अगेन्स्ट 8% म्हणजे सहकारी बँक असेल किंवा अर्बन निधी असेल, पतसंस्था असेल, हे एखाद्या ठिकाणी ठेवी ठेवतात तेव्हा 8% परतावा मिळावा, त्याच्यातून उत्पन्न मिळावा असं अपेक्षित असतं. त्या हिशोबाने कुटेंच्या ज्ञानराधाला वर्षाकाठी 34 कोटी 6 लाख रुपये उत्पन्न मिळणं अपेक्षित होतं. मिळालेत किती लक्षात घ्या, 15 कोटी 82 लाख रुपये मिळाले. म्हणजे काय 4% तुम्ही पैसे ठेवले होते का? याचा अर्थ तुम्ही पैसेच ठेवले नव्हते. खाजगी सावकाराप्रमाणे तुम्ही ते पैसे कुणाला तरी वाटण्यासाठी ठेवलेले होते. आता दुसरी गोष्ट, कुटेंच्या ज्ञानराधामधून साधारणपणे 2070 कोटी 58 लाख रुपयांचं कर्ज वाटप केल्याचं ऑडिट रिपोर्टमध्ये आहे. फक्त तेवढा आकडा आहे. म्हणजे साधारणपणे 2158.92 लक्ष रुपयांच्या ठेवी 2021-22 मध्ये होत्या आणि त्यातले 95.95% म्हणजेच 2070 कोटी 58 लाख रुपयांचं कर्ज हे कुटेंनी वाटलं. कुणाला वाटलं बरं? ते किती टक्क्यांनी वाटलं? साधारणपणे तुम्ही ठेवी ठेवताना ग्राहकांना 12-12.5% व्याज देण्याचं जाहीर केलं होतं. त्या हिशोबाने जर काही एक अंदाजे ढोबळ मानाने जर काही हिशोब केला, 15-16% कुटेंनी हे पैसे कर्जाने द्यायला पाहिजे होते. पण त्यांनी
जर का 15-16% हे पैसे जर का 2070 कोटी रुपये कर्जानं जर का दिले असते ना, तर त्याच्या व्याजापोटी ज्ञानराधाला दरवर्षी 310,58,00,000 रुपये एवढं उत्पन्न झालं असतं. मात्र ऑडिट रिपोर्टमध्ये लोन अगेन्स्ट इंटरेस्ट किती दाखवलाय? 229,71,71,00,000 रुपये. म्हणजे तुम्ही ठेवी 12% दिल्या. ठेवी स्वतःला घेताना, स्वतःकडे घेताना, एखाद्या ग्राहकाकडून 10 रुपये घेताना त्याला 12% व्याज दिलं आणि कर्ज देताना काय 10-9% दिलं का? इथंच सगळे घोळ आहेत. म्हणजे हा जो ऑडिट रिपोर्ट आहे ना, हा करायचा म्हणून केलेला आहे. एक दाखवायचे असते 4 कागद सरकारी अधिकाऱ्यांच्या तोंडावर मारण्यासाठी, म्हणून हे दिल्यासारखं त्यांनी केलेले. आणखी एक धक्कादायक बाब, आम्ही यापूर्वीच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एस्टॅब्लिशमेंटवरचा म्हणजे आस्थापनेवरचा कर्मचाऱ्यांचे पगार असतील किंवा वाहन भत्ते असतील किंवा इमारत भाडं असेल किंवा इमारत बांधण्याचा खर्च असेल, यावरचा खर्च हा तुमच्या खेळत्या भांडवलावरचा 2% असावा. इथं किती आहे? 2,2100 कोटी रुपयांच्या तुमच्याकडे ठेवी आहे. तुमचा बिझनेस आहे साधारणपणे 2,500 कोटींचा. 2%नी 5 कोटी रुपये एवढा खर्च इस्टॅब्लिशमेंटवर किंवा कर्मचाऱ्यांच्या पगारावर व्हायला पाहिजे. पण साधारणपणे 1.5 कोटी रुपये महिन्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या पगारावर उडवण्यात आले आहेत. एवढे पैसे लोक पनवेलला सुद्धा उडवत नाही. तो कुठे साहेब, तुम्ही ह्या कर्मचाऱ्यांवर उडवल्याचं दाखवले. थोडंफार लाज असल्यासारखं तरी ऑडिट रिपोर्ट तयार करायचा. 13,69,00,000 रुपये हे कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च दाखवलाय. म्हणजे हे आम्ही नाही बोलत आहेत, आमच्या मनाचे आकडे नाही आहेत मंडळी. हा सगळा जो अॅन्युअल रिपोर्ट आहे ना, तुम्ही एकदा चेक करून घ्या. या तुम्हाला लक्षात येईल की हे काय प्रकार केलाय कुठेनी, किती खोटेपणा केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात धक्कादायक बाब तुम्हाला माहितीये का, की कुठल्याही पतसंस्था असेल, मल्टीस्टेट असेल, कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा अर्बन निधी असेल, यांना साधारणपणे बॅड अँड डाऊटफुल डेबिट्स हे दाखवावी लागतात. त्याचा एक रेशो ठरलेला असतो. 1.5% किंवा 0.2% असं बॅड अँड डाऊटफुल, म्हणजे जी वसूलच होणार नाही किंवा जे पैसे परत येणारच नाहीत, असे बॅड अँड डाऊटफुल डेबिट्स दाखवावं लागतात. कुटेंच्या मल्टीस्टेटमध्ये हा आकडा आहे 57,45,00,000 रुपये फक्त. आता लक्षात घ्या, 57 कोटी रुपये जर का बॅड अँड डाऊटफुल डेबिट्स म्हणून यांनी जर का स्वतःच्या घशात घातले असतील, 57 कोटी रुपये एवढ्या ठेवी किंवा फार फार तर 100 कोटी रुपयांच्या ठेवी जिजाऊ पतसंस्थेत होत्या लोकांच्या, ज्यामुळे ती बुडाल्यानंतर हजारो लोक देशोधडीला लागले. साईरामचा सुद्धा एकंदर बिझनेस हा 100-150 कोटीच्या वर नव्हता. म्हणजे काही पतसंस्थांचा जेवढा गेल्या 5-10 वर्षातला बिझनेस आहे ना, तेवढे बॅड अँड डाऊटफुल डेबिट्स हे दाखवले कुटेंनी. हा पैसा खाण्याचा उद्योग आहे. सरळ सरळ लक्षात घ्या. या कुटेंनी साधारणपणे 2,62,00,000 रुपये हे पिग्मीच्या कमिशन पोटी दिले. तो काय अंधाधुंद कारभार केलाय. अहो, कागदावर दाखवताना तरी जरा व्यवस्थित दाखवायचं ना. पण कागद कुठं सरकारी कार्यालयात द्यायचा नाही, कागद कुठं सभासदांकडे द्यायचा नाही. त्याच्यामुळे जे मनाला येईल त्या पद्धतीनं कुटेंनी यामध्ये आकडे छापलेत. आणि हे जे काही ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न केलाय ना, तो ज्या कोणत्या सीएनी किंवा ज्या कोणत्या असोसिएटनी केलाय ना, त्यांची देखील चौकशी होईल. काळजी करू नका. हे सगळं एक दिवशी बाहेर पडणार आहे. कुठे आज किती जरी गप्पा मारत असले ना, की आमचा आरबीआयचा होल्ड उठलाय, आमचं अमुक झालंय, आमचं तमुक झालंय, आम्ही अशी अशी काशी केलेली आहे, हे सगळे खोटे दावे. बिलकुल 1 रुपया सुद्धा. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की पैसे जर का आले ना, तर ते तिरुमलाला येणार आहेत. ज्ञानराधामध्ये ते वळवता येणार नाही. ज्ञानराधामधूनच कर्जाच्या गोंडस नावाखाली एकही कागदपत्र न घेता कुटेंनी जे कोट्यावधी रुपये स्वतः दरोडा घालून स्वतःच्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट केलेत ना, तेच मनी लॉन्ड्रिंग आहे. आणि असे जर का ऑडिट रिपोर्ट कुठे जर का दाखवणार असतील
आणि शिष्टमंडळाच्या नावाखाली 4-2 लोकांची दिशाभूल जर का करणार असतील किंवा पोलीस अधीक्षकांची किंवा यंत्रणेची दिशाभूल करणार असतील ना, तर आम्ही कुठे ना एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की आत्ताशीच आम्ही 21-22चा ऑडिट रिपोर्ट मिळवला आहे. आम्ही 22-23चा मिळवू आणि आम्ही 2012 पासूनचा देखील मिळवू, 2006 पासूनचा सुद्धा मिळवू. आणि आम्ही हा जो काही कुठेंनी दरोडा घालण्याचा पद्धतशीर प्रकार केलेला आहे ना, तो सगळ्यांसमोर आणू. आम्ही वारंवार दरोडा एवढ्यासाठी म्हणतोय की हा दरोडाच आहे. लोकांनी विश्वासानं आयुष्यभराची जमापुंजी तुमच्याकडे ठेवली आणि तुम्ही मात्र त्या पैशाची ऐश केली. त्या पैशामधून तुम्ही गाड्या वड्या घेतल्या, तुमच्या इमारती बांधल्या, तुमच्या इंडस्ट्रीज उभा केल्या, कागदावर असलेल्या इंडस्ट्रीजला कर्ज दिल्याचं दाखवलं आणि सगळं कागदोपत्री तयार करण्याचा प्रयत्न केला. पण ऑडिट रिपोर्ट आमच्याकडे एक फक्त हाती लागलाय, ज्यातून कुटेंचे जे काही कुटाणे आहेत, कुटेंचे जे काही काळे धंदे, कुटेंनी जे काही लिखापडीमध्ये सुद्धा चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे ना, ते उघडकीस होते. आमची तमाम ठेवीदारांना एवढीच नम्र विनंती आहे की हा ऑडिट रिपोर्ट किंवा तुम्हाला कुठेंनी पैसे जरी तुमच्या अकाउंटवर टाकले किंवा कुठे टाकतो जरी म्हणले ना, तरी त्यांच्याकडून फक्त बँकेनं ज्या लोकांना कर्ज दिले त्यांची यादी घ्या, तो अधिकार आहे ठेवीदारांना मागण्याचा, आणि आत्तापर्यंत झालेल्या जनरल बॉडी मीटिंगचं इतिवृत्तांत तसेच आत्तापर्यंतचे ताळेबंद नफा तोटा पत्रक हे जरूर मागा, तो तुमचा अधिकार आहे. आणि कुठे जर का देणार नसतील तर थेट आम्हाला कॉमेंट्स करून सांगा किंवा आम्हाला फोन करून सांगा. आम्ही त्यासाठी पुन्हा एकदा तुमच्यासोबत लढाईला तयार आहोत. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला 1000 हत्तींचं बळ हे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी देणारं ठरणार आहे.